सुनेत्रा पवारांसंदर्भात कोणतीही चर्चा नाही। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांची माहिती। राष्ट्रवादीकडील मंत्रिमंडळातील खात्यांसंदर्भात खलबत झाल्याची चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग। पवार कुटुंबीय एकत्र विलीनीकरणाचा निर्णय घेणार। अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याशिवाय आता पर्याय नाही। मंत्री नरहरी झिरवाळांनी शक्यता बोलून दाखवली। युवा पिढीने पक्षाची धुरा सांभाळावी, वडेट्टीवारांकडून मत व्यक्त। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार। ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला। 6 वर्षांसाठी महापौर पद आणि उपमहापौर पद मिळणार। 5 वर्षात ठाणेकरांना 4 महापौर मिळणार। अकोला महापालिकेत सत्ता राखण्यात भाजपला यश। भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी निवडल्या गेल्या, तर एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं काँग्रेस एमआयएममध्ये राडा। ठाण्यात शिवसेनेच्या महापौर पदाचा चेहरा ठरला असल्याची माहिती। शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। लवकरच एकनाथ शिंदे निर्णय घेणार। काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात। अंतर्गत वादाला नगरसेवक कंटाळले। भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।